श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सोमवार 8 जून अष्टमीला या 3 झाडांना शांतपणे स्पर्श करा. छप्पर फाडले जाईल. पैशांचीही कमतरता भासेल. श्रीमंतांना इतकी संपत्ती मिळेल की ते व्यवस्थापित करू शकणार नाही. जन्माच्या वेळी गरिबी त्वरित दूर होईल. दूरवर विश्वास ठेवू नका. तर सोमवार 8 जून अष्टमीच्या प्रॅक्टिकलवर एक नजर टाकूया. भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या चमत्कारी देववृक्षांबद्दल बोलणार आहोत, ज्या सोमवारच्या अष्टमीला स्वतः भोलेनाथजी राहतात आणि ही झाडे तुमच्या घराच्या आसपास अगदी सहजपणे सापडतील. या देववृक्षाबाबत महादेवने स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी योग्य कृतीनुसार 8 जून सोमवार अष्टमीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केला तर त्याला त्याच्या घरात महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि त्याच्या आयुष्यात सुरू असलेली गरिबी आणि दुःख संपेल. जन्मतःच गरिबीचे त्वरित उच्चाटन केले जाईल. तुमचे नशीब आकाशात असेल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागोमाग येईल. मग तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच फायदा होऊ शकतो. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. जर तुम्ही आजच्या दरम्यान व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीही यश मिळणार नाही आणि तुम्ही वर्षभर अस्वस्थ राहाल. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी लगेच दूर होईल. होय, माता लक्ष्मीचे भक्त तुमच्यावर इतके दयाळू असतील की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल. जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला, जे आम्ही तुम्हाला सोमवार 8 जून रोजी अष्टमीच्या दिवशी सांगणार आहोत, तर तुमची गरिबी दूर होईल. यावेळी भाविक अनेक वर्षानंतर सोमवार अष्टमीला अधिक मासात येणार आहेत. तर आम्ही तुम्हाला ज्या झाडांबद्दल सांगणार आहोत, जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आणि शुभ वेळ पाहून त्यांना स्पर्श केला तर माझ्यावर विश्वास ठेवा. काही दिवसांनंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागेल. मग तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही आनंदाने भरून जाल. जर तुम्ही 8 जून सोमवारी अष्टमीच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे सर्व तपशीलवारांसाठी हा व्हिडिओ पहा. चला तर मग जाणून घेऊया सोमवार 8 जून अष्टमीला कोणत्या रूपांना स्पर्श करावा लागेल. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलची सदस्यता घ्या आणि व्हिडिओ पसंत करा. तसेच तुम्ही तुमचे राशी चिन्ह किंवा तुमचे शुभ नाव टिप्पणी चौकटीत ठेवले पाहिजे, कारण आम्ही तुमच्या राशीशी संबंधित नशीब देखील सांगतो आणि नशिबात चालू असलेल्या समस्या त्वरित दूर करण्याचे सर्वात सोपे मार्ग देखील सांगतो. त्यामुळे तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. तर आता भक्तांचा व्हिडिओ सुरू करूया. हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक विश्वासांना महत्त्व दिले गेले आहे की अशी अनेक झाडे आणि रोपे आहेत ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ती खूप शुभ देखील मानली जातात. निसर्गात अशी अनेक झाडे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या दूर करतात. विशेष म्हणजे लोक झाडाची केवळ पूजाच करत नाहीत तर त्याचा औषध म्हणूनही वापर करतात. हे अनेक प्रकारचे प्रमुख रोग बरे करतात आणि अनेक प्रकारची झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख वैदिक पुराणांमध्येही आहे. भक्तांनो, जर तुम्ही देखील 8 जून सोमवार अष्टमीला या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला महादेवाचा असा आशीर्वाद मिळेल की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या सोमवारी अष्टमीला भगवान भोलेनाथ स्वतः या चमत्कारी वनस्पतींवर बसतील, ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि जर आपण या विशेष झाडांना स्पर्श केला तर आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तुमच्या तराफा ओलांडेल आणि त्याच वेळी तुम्हाला तिन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील. ब्रह्मा, विष्णू, महेश लगेच, मग स्वतः विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुम्हाला या चमत्कारी झाडांबद्दल सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सोमवारच्या अष्टमीबद्दल सांगू, जेणेकरून तुम्हाला
त्या देववृक्षांना स्पर्श करण्याची योग्य वेळ कळेल. सोमवार अष्टमीच्या योग्य तारखेच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तारीख 8 जून रोजी पहाटे 3:24 सुरू होईल आणि ही तारीख 9 जून रोजी पहाटे 3:23 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार यावेळी अष्टमी तिथी सोमवार 8 जून रोजी साजरी केली जाईल. भक्त, सर्वप्रथम सोमवार 8 जून रोजी अष्टमीच्या दिवशी आपण कोणत्याही वेळी या वनस्पतींना स्पर्श करू शकता. म्हणजेच कोणत्याही वेळी, त्यात काही अडचण नाही. आता कोणत्या रोपांना स्पर्श करावा हे सांगण्यात तुमचा जास्त वेळ वाया घालवू नका. आपल्या हिंदू धर्मात भक्तांनी माता राणीचे अनेक रूप सांगितले आहे, ज्यामध्ये झाडांना भीमादेवीचे रूप म्हटले जाते. तर आज आम्ही तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहोत, ज्याला सोमवारी 8 जून रोजी अष्टमीच्या दिवशी स्पर्श करणे खूप शुभ मानले जाते. फक्त सोमवारी अष्टमीला त्यांना स्पर्श केल्याने शत्रूंचा दोष, कर्जाचा दोष, गरिबीचा दोष हे सर्व संपतात. भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारचा अष्टमी हा सर्वात योग्य दिवस मानला जातो. आणि सोमवार अष्टमीच्या पवित्र सणामध्ये अशी काही झाडे आहेत ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे. देवतांना वृक्ष म्हणतात. ते देवाचे प्रकटीकरण आहेत. आई काळी आहे आणि आपल्या धर्मात आपण झाडांची देवी देवता म्हणून पूजा करतो आणि आम्ही प्रार्थना करणे आवश्यक आहे. विज्ञान असेही म्हणते की झाडे आणि वनस्पती मानवांना विनामूल्य जीवन देतात आणि ह्यामुळे झाडे त्यांचे रोग लवकर बरे करतील. याशिवाय जर तुम्हाला आजार टाळायचा असेल आणि निरोगी राहायचे असेल तर शमीच्या मुळाशी सिंदूर लावून तुमचा आजार नष्ट करू शकता. सोमवार 8 जून अष्टमीला शमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या शुभेच्छा सांगाव्या लागतील. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची गरिबी संपेल. या दिवशी तुम्हाला शमी वृक्षाच्या प्रभावाचा प्रचंड फायदा होऊ शकतो. त्यामुळे या सोमवारच्या अष्टमीला शमी वृक्षाचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. भक्तांनो, आता आपण तिसऱ्या झाडाबद्दल बोलू, ज्याला देववृक्ष देखील म्हणतात. पारिजातच्या या झाडाचा उगम समुद्राच्या मंथनाने झाला आणि देवराज इंद्राच्या नंदनवन मध्ये त्यांची स्थापना झाली. नंतर भगवान कृष्णाने मानवी कल्याणासाठी हा वृक्ष पृथ्वीवर आणला. हे झाड लक्ष्मीचे रूप मानले जाते, कारण लक्ष्मी मातेचा जन्मही समुद्र मंथनाने झाला आहे. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात थकवा किंवा वेदना असेल किंवा उपवासादरम्यान त्रास असेल तर संध्याकाळी पारिजातच्या झाडाला स्पर्श केल्याने या सर्व समस्या दूर होतात. अष्टमीच्या दिवशी सोमवार 8 जून रोजी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करू शकता आणि विशेष लाभ मिळवू शकता. जर तुम्ही अष्टमीच्या दिवशी सोमवार 8 जून रोजी या झाडाखाली तुपाचा दिवा लावला आणि त्याच्या मुळांमध्ये एक छोटासा सिंदूर लावला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण मला तुमची प्रार्थना हवी आहे. हीच प्रार्थना आहे. हे पारिजात वृक्ष, तू देवीचे रूप आहेस. कृपया आमच्या सर्व समस्या सोडवा. लक्ष्मी आमच्या घरात राहू दे. पितृदोष, गृहदोष, लक्ष्मी दोष शेवट. कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करा. जर तुमच्या घरात पैशांचा ओघ कमी होत असेल आणि पैसा व्यर्थ खर्च होत असेल तर तुम्ही पारिजातची 5 फुले घेऊन ती व्यवस्थित वाळवू शकता. पिवळ्या कापडात बांधू शकता आणि ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. हे मंगळवार किंवा सोमवारी केले पाहिजे. यामुळे तुमच्या घराची संपत्ती वाढेल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. म्हणून जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल किंवा तुमची काही अपूर्ण इच्छा असेल तर या 3 झाडांबद्दल नमूद केलेले उपाय नक्की करा. विशेषतः जर तुम्ही तिन्ही झाडांना स्पर्श केला तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे कोणतीही शक्ती तुमच्या मार्गात येऊ शकणार नाही. सोमवार 8 जून अष्टमीला हे उपाय नक्की करा. यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते.
तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब चमकवू शकते. भक्तांनो, पुढच्या झाडाला सांगण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या वाहिनीवर नवीन असाल तर वाहिनीची सदस्यता घेण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. आम्ही नशीब आणि तुमच्या राशीशी संबंधित समस्यांवर उपाय घेऊन येत असताना व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे राशीचिन्ह कमेंट बॉक्समध्ये टाका. तसेच टिप्पणी चौकटीत तुमची राशी लिहून तुमचे नशीब जागृत करा. भक्त, हे आता पुढील झाड आहे ज्याला तुम्हाला 8 जून सोमवार अष्टमीला स्पर्श करावा लागेल. हिंदू धर्मात पिपलचे झाड अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. हे विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि नशीब येते. सोमवारी अष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसा आणि ध्यान करा आणि ते स्वच्छ ठेवा. पिंपळाच्या खाली दिवा लावणे आणि पूजा करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते. शिवलिंगाची पाने अर्पण करता येतात. पिंपळाच्या झाडाखाली 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करा. मग दिवा लावून प्रार्थना करा. रात्री कधीही पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये हे लक्षात ठेवा, कारण भक्तांकडून ते अशुद्ध मानले जाते. आता पुढचा देव तो वृक्ष आहे ज्याला तुम्हाला सोमवारी अष्टमीला स्पर्श करायचा आहे. हे एक झाड आहे. वटवृक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे, विशेषतः महिलांसाठी. हा वृक्ष समृद्ध, आनंद आणि आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. वटवृक्षाचा संबंध अनेकदा भगवान शिव आणि पार्वतीच्या संयुक्त पूजेशी जोडला जातो. सोमवारी अष्टमीला या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करणे खूप शुभ आहे. दिवा लावा आणि झाडाखाली प्रार्थना करा. वटवृक्षाभोवती फिरणे खूप शुभ असते. वटवृक्षाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करा आणि तेथे भगवान शिवाचे ध्यान करताना ओम नमः शिवायचा जप करा. वटवृक्षाच्या पूजेदरम्यान त्याच्या फांद्या आणि खोड देखील सजले पाहिजे, कारण ते वृक्षाचे जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाची पानेही भगवान शिवाला प्रिय आहेत, त्यामुळे भगवान शिवाला पान अर्पण करणे शुभ मानले जाते. भक्त, हे आता पुढील झाड आहे ज्याला तुम्हाला सोमवारी अष्टमीला स्पर्श करावा लागेल. ते कडुलिंबाचे झाड आहे. भक्त, विशेषतः कडुलिंबाचे झाड हे आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या झाडाची पाने आणि साल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहेत. कायद्याच्या झाडाकडे जा आणि त्याची पूजा करा. नियमाची पाने शिवलिंगाला अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते. नियम वृक्षाची साल आणि पाण्याने आंघोळ करणे हे देखील शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. नियम वृक्षाची पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करा. हे मन शांत करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते. नियमाची पाने शारीरिक शुद्धीकरणासाठी देखील वापरली जाऊ शकतात, तथापि तुम्ही त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करत आहात याची खात्री करा. आता पुढच्या झाडाला तुम्हाला सोमवारी अष्टमीला स्पर्श करावा लागेल. ते आंब्याचे झाड आहे. आंब्याचे झाड हिंदू धर्मात देखील महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. सोमवारी अष्टमीला आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने त्या व्यक्तीला आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो. आंब्याच्या झाडावर जा आणि त्याची पूजा करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा. शिवलिंगाला आंब्याची पाने अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. आंब्याच्या झाडाचा वापर विशेषतः शिवाच्या पूजेसाठी करा, कारण हा वृक्ष शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.